आणि हे दीर्घ विश्व पुण्य पूर्ण संपवायचं. हे पुण्य कधी संपवू शकत नाहीये. कारण कलियुगामध्ये आपण विचार केला, प्रत्येक युगात अधर्म ठेवला गेला, प्रत्येक युगात अधर्म होता. त्यामुळे ते युग सुरळीत चाललंय. पूर्णपणे सत्याचा सुद्धा प्रभाव व्हायला नाहीये. आणि आज पूर्णपणे सत्याचा प्रभाव या कलियुगात सुद्धा व्हायला मिळून दिव्य विश्व मर्यादा आपल्याला देवतांनी राखून ठेवली आहे ती पुण्यासाठी. आणि अठरा विश्व आपल्या पाशी आहे. त्याचा 18 विश्व भाग घेऊन विश्वाच्या ठिकाणी होत होण्यासाठी हा कलियुग सक्षम केला आहे. अरे भगवानचा निर्माण करू नका. या विश्वाच्या खाली प्रत्येकाने भक्ती करून देवतांना अभिभाव द्यावा. आणि आपण जर केले हा कदाच ते खरे असताना आपल्यावरती काम नाही हे करावे. काळात उद्या झालं. पहिल्या युगातून छत्रमाच्या बाहेर पडले. युगाचा युगपुरुष केले. युगाचा युगप्रवर्तक म्हटल्यानंतर भक्ती माझीच व्हायला हवी. आपण जर युगात युग बोलत होता, तीन युग मागे सरली गेली, पण तीन युगांनी कधी सांगितलं नाही की आपली भक्ती करा म्हणून. पण तुम्ही या युगात का म्हणून हे सांगता? काळात उद्या झालं. त्या तीन युगाच्या ठिकाणी त्यांना सहाय्य ठेवण्यासाठी कलियुगात जन्म झाला. मग या कलियुगाच्या ठिकाणी इतरांना सहाय्य सुद्धा करण्यात आला. तोच कलियुगाचा प्रबंधना सहाय्य देवांना दाखवून द्यायचा. तो देवांना दाखवायचा असेल तर मानवांना त्रास का? तो प्रकोप तुम्ही देवतांना दाखवा. प्रत्येक देवतेला तुम्ही जर का सहकार्य केलं असेल, प्रत्येक युगाच्या शाही तुमचं अस्तित्व होतं. नाग पाशात स्वतःला बंधन करून तुमच्या पाताळ सोन्यात तुम्ही राहत होता. ज्याच्या वेळी देवतांना आवश्यकता वाटायची, तोच आदिवास मुक्त करून देवतांच्या हाके सरशी तुम्ही राहून गेलात. देवतांना सहाय्य म्हणून ठरलात. म्हणूनच देव धर्माचं कार्य करू शकले. याला आपला सुद्धा वाटा होता. म्हणूनच देव धर्माचे बनले. मग हे विधान जर या विश्वात सत्य करतोय, मग आपण सुद्धा या देवतांकडे सहकार्य करा, सहकार्य मागा आणि तुमचं कार्य भक्ती पूर्ण करा. लोकांच्या ठिकाणी भक्ती बंद करण्यास पावलाबंड्याच्या मुलाची काय ऐकत. आज भक्ती होत आहे ती मृत लोकांच्या ठिकाणी आणि त्याला करून देवाशक्ती प्रबळ ठरते. विश्वाच्या ठिकाणी जर बाबापेक्षा पुण्य राहिलं असेल तर या कलियुगाच्या ठिकाणी कलियुगाचा प्रबंध करायला. आपल्याला प्रकोप निर्माण करायचा असेल तरी देव भक्ती सुद्धा शाश्वत आहे आणि अधर्म म्हणजे विश्व लयात गेलं. कलियुगाच्या ठिकाणी भक्तीपेक्षा दानात महत्त्व दिलं जातं आणि त्या दानाचं महत्त्व कलियुगाच्या ठिकाणी सदैव द्यायला हवं. आणि ते जर का आपल्याला सदैव ठेवत असेल तर आम्ही जी देवतांची भक्ती करतो ती मान्य करा. भक्ती बंद राहिली. आपल्याला सुद्धा मर्यादा आहे. त्या मर्यादेचं उल्लंघन करू नका. पर्याय शब्दबुद्धी ब्राह्मण ज्या ठिकाणी ज्ञान भक्ती वैराग्याचं आचरण करतो, मग असं असताना सुद्धा ही मर्यादा धरून तुम्ही नोकरीत याच्या प्रवेश मुलाची गरज, याच्या मुलाची गरज समाजच्या तुमच्यावर केवळ समाजच्या खेळण्यासाठी पावला पडली. भक्ती केवळ समाजच्या मुखातून बाहेर पडल्या. जर का तुमच्यावर जबरदस्ती करून तुम्हाला भक्तीसाठी वंचितच केलं असेल, जे याच्या पुढे करणार आहे ते जर केलं असेल तर हे शब्द तुमच्यावरती म्हणजे होते. सोबत युद्ध करून समोपचार करत होता की काय? मग त्याला समोपचार कसं होता? समोपचाराला करायचं होतं, समजावून सांगायचं होतं. समाजच्या का निर्माण केला? समाजच्या केला म्हणून ती जिवंत राहिली. नव्याच्या मृतावस्थेने ती दिसली असते. मग हा जर तुमचा समोपचार खरा तर मान्य नाहीये, तुम्ही हिंसा वृत्तीने वावरण्याचा प्रयत्न करता. जिथं राजा परिस्थितीनं तुम्हाला वास्तव्य करण्यासाठी चालना दिल्या होत्या, पण त्या चालताना ज्यावेळी परस्त्रीगमन, जुगार, मद्यप आणि हिंसा या चार जागा तुम्हाला देऊन सुद्धा जे स्वर्णाची जागा मागून घेतला आणि त्यात वेळी परिस्थितीच्या कुटात प्रवेश करून त्याचं मस्तक गर्विष्ठ करून त्याला शाप देण्यासाठी पात्र घेण्यासाठी मागे गेला. हे आपलं तत्व इथं सत्यात उतरवलं म्हणून मी तुमच्या याच्या मुलाची गरज, ज्या जागा दिल्या होत्या त्या अचूक होत्या आणि शुभ जागा मिळवल्या होत्या सुवर्ण प्रवेश केला. सुवर्णात जर आपण प्रवेश केला असाल, तुमचं युगाला अडवण्यासाठी तयार होता आणि त्याला संपविण्यासाठी तुम्ही जाणून बुजून जी जागा त्याच्याकडे मग जर का राजा परीक्षिताला शासन करू शकतो तर तुझ्यासारख्या ब्राह्मणाला भक्ती तत्वापासून का वंचित करू शकत नाही नाही? करू शकत. कारण ज्ञान भक्ती वैराग्याचा आचरण हा शुद्ध बुद्धी कामण करतोय. त्याच्या ज्ञान भक्ती वैराग्य तुम्हाला आरामी त्या क्षणात प्रवासाचं तुझ्या पद्धतीने तुझं भक्ती तत्व कळलं. आधुनिक तत्वाला कधीतरी तुझ्या तरी आपण समोपचार बोलला गेला असाल तरी ते खरं आपण आहात.
आपल्याला छायेमुळं वैकुंठीचा नारायण गलिरा होऊ शकतो. जिथं जर आम्ही तुमची भक्ती केली तर आमच्या सांगायची काय तुमच्या उपयोग आहे? ऐका! भक्ती करता देवतांची जगण्याला केली त्याने त्याला कृपा दृष्टी दाखविली. जर का भक्ती केला तर कृपा चक्र माझा सुद्धा तुमच्या पृष्ठभागी आहे. पण त्या कृपा छत्राची आम्हाला कळत नाहीये. आम्हाला कळत नाही की देवतांची जिथं देवतांची भक्ती करण्यासाठी आम्ही तत्पर ठरलोय. गुरुदेव, आज पाहतो प्रसंग. त्या प्रसंगाच्या वेळी देवाच्या शेजारी तुम्ही गेलात आणि गौरवर्णीय ओल्या वर्णाचा असणारा वैकुंठीचा नारायण आज कलीच्या कळात छायेमुळे प्रतिनिधी झाला. आणि तो या विश्वास सर्वज्ञामध्ये ओळखला गेला. या देवाची तुम्ही स्थिती करू शकता तर आमच्या स्वभावाचा राहिला आमची काय दुरावस्था करा? देवतांच्या सहवासात त्याच्यावेळी सहकार्य लागलं. त्याच्यावेळी माझी कला छायेच्या देवतांवर पडली नाही. काय? ज्यावेळी देवतांना सहकार्य लागलं त्यावेळी मी त्यांना सहकार्य केलं. निश्चितच त्याच्यावेळी माझी कला छायेच्या देवतांवर आपल्या पडली. आसनात फारा बघत दूर ठेवला गेला होता ना. सहकार्य करण्यासाठी मला मग त्या सहकार्यासाठी पण ज्यावेळी माझी सहकार्य करण्याच्या उद्देशाला पावलं पडली त्यावेळी ते देवतत्व सुद्धा माझ्या सोबत होतो. आणि ते देवदत्ताने तुमच्या समोर असतं तर तुमची कारक तत्व त्यांच्यावर कधी तुम्ही हात मिळाला नाही. पण आपल्या त्या देवावर आणि हेच कारक तत्व आज आमच्यावर येत असते तरी भक्ती तत्वाच्या हद्दीवर दूर हटता. भक्तितत्वाची या पद्धतीनं पळालं. स्वतःची कला छाया करण्यासाठी सुसज्ज आहे म्हटलं. इतर काय कळत नाही आपण टाकू असा. आपण एक देव तत्वावर व्यक्त केला असला तरी आपण समोर खऱ्याचा बोध पडून एक